हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. आजचा दिवस श्रीशा सोबतचा. आज तिच्यासाठी आत्याने एक छोटंसं सरप्राईज आणलं. ही बघ कोण आली. घाबरली. आता डोळ्याला कोण आली. पहिल्यांदा क्रोकोडाईल पाहिलं. थोडीशी घाबरली. आवडली क्रोकोडाईल आवडली. किती मधुर किती. कशी आहे कशी आहे क्रोको. क्रोको कुठे क्रोको. आणि नंतर मग एलिफंट दिलं. ते तिला जास्त आवडलं. हातात घेऊन शांतपणे बघत बसली होती. रिॲक्शन तर बघा किती क्यूट आहेत तिच्या. एलिफंटकडेच तिचं लक्ष होतं पूर्ण. त्यालाच सारखं हातात घेऊन जवळ ठेवून सोडायलाच तयार नव्हती. थोड्या वेळाने हळूहळू ती क्रोकोडाईल सोबतही कम्फर्टेबल झाली. त्याच्यासोबत खेळायला लागली. काही वेळाने तर त्यावर बसायचा पण प्रयत्न करत होती. आधी जी थोडी घाबरली होती तीच आता मजेत खेळत होती. थोड्या वेळाने तिच्या आत्याने तिला बाय करून बाहेर गेल्यासारखं केलं. श्रीशा खरंच शोधायला बाहेर गेली आणि दिसल्यावर तर सरळ येऊन मिठीच मारली. मध्येच थोडा वेळ फोन हातात मिळाला आणि स्वतःच स्क्रोल करत बसली होती.
नंतर जेवताना आईच्या ताटातूनच खायला सुरुवात. सॅलड इकडे तिकडे केलं. मध्ये थोडंसं तिखट लागलं, ते चेहऱ्यावरतीच दिसलं. थोड्या वेळाने तिला एक छोटा रबर मिळाला, त्याच्याशी खेळत बसली. स्ट्रेच करताना तो उडून गेला आणि मग ती शोधतच राहिली आणि शेवटी झाडाच्या पानावर तिला तो दिसला. पुन्हा बाहेर चालायला भिंतीला धरून चालत होती. तो रबर तिने स्वतःच सायकलच्या डिकीत ठेवला आणि परत चालायला लागली. मध्येच थोडं स्वतःहून चालायचा प्रयत्नही केला. आम्ही तिला म्हणत होतो, चल आता घरात ये, आणि ती भिंतीला धरून पटकन चालत येत होती. पण अचानक अजूनच वेगाने चालायला लागली. तेव्हा लक्षात आलं तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं. तिला आठवलं होतं की मागे पाण्याचा नळ आहे आणि मग सरळ तिकडेच जायला निघाली. तिकडे जाऊन नळाकडेच बघत उभी राहिली. जणू काही तिला तिथेच खेळायचं होतं. पाण्यात खेळताना तिचे एक्सप्रेशन खूपच क्यूट होते, म्हणून हा पार्ट थोडा जास्त ठेवला आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. भाई 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 क्या भाई भाई क्या. पण इकडे कुठे आलीस तू? पाण्याजवळ गेल्यावर टॅप उघडायचा प्रयत्न केला, पण तिला काही ते जमत नव्हतं. मग बकेट मधल्या पाण्यातच खेळत बसली. घरात ये म्हणलं तरी नाही म्हणत होती. तिच्या मूड मध्येच होती. काय अडकवून ठेवला मी? पण कशाला? आता ओलं नाही व्हायचंय आपल्याला.
श्रीषा, काय काय चाललंय? चल घरामध्ये चल. चल 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 श्रीषा, चल 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 लवकर. मी जाऊ? मी जाऊ मग? बाय. तू येत नाहीये? मी चालली मग. बाय. चल बाय. मी बाहेर चालले आता. बाय बाय बाय. मी चालली बाहेर. बाय. तिकडे चालली मी. इकडे ये लवकर ये. येतेस? नाही येतेस? ये ना. ये ये ये. मी चालली. ये लवकर. चल चल ओके बाय. नाही चल चल. बाय बाय बाय. बाय बाय बाय. बाय बाय. मम्मा कुठे? मम्मा कुठे? ये लवकर. ये बघ काय. ये लवकर. काय काय? ये लवकर. ये लवकर. ये लवकर. नंतर तिला खाली एक उदबत्तीची काडी मिळाली. ती घेऊन चालत आली आणि उदबत्तीच्या स्टँड मध्ये जाऊन स्वतःच ठेवली. कदाचित आधी पाहिलेलं तिने लक्षात ठेवलं होतं. ठेवल्यावर स्वतःच टाळ्या वाजवत होती. पुन्हा थोडं घरात आणि पुन्हा बाहेर. चालत चालत ती आत्याच्या घरी गेली.
दार नॉक केलं. आत जाऊन काय तर पर्स मिळाली. त्यातलं सगळं एक एक करून काढत होती आणि परत ठेवतही होती. खेळणी असतानाही तिला मोठ्यांच्या वस्तूंमध्ये जास्त इंटरेस्ट. थोड्या वेळाने व्हील्स ऑन द बस राईम सुरू झाली. टीव्ही कडे बोट दाखवत होती आणि राईम मधले ऍक्शन स्वतः करत होती. Wheels on the bus go round and round. The town. The wipers on the bus go swish, swish, swish. Swish, swish, swish. Swish, swish, swish. The wipers on the bus go swish, swish, swish. Oh. The people on the bus go up and down. The babies on the bus go wah, wah, wah. Wah, wah, wah. Wah, wah, wah. The baby on the bus go wah. The horn on the bus go beep, beep, beep. Beep, beep, beep. Beep, beep, beep. The horn on the bus go beep, beep, beep. All through the town. The doors on the bus go open and shut, open and shut, open and shut. The doors on the bus go open and shut. All through the town. The mummies on the bus go shh, 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 shh. The mummy on the bus go shh, shh, shh. All through the town. नंतर बाहेर गेल्यावर एक फूल उचललं तिने. दे म्हणलं तर ती तिच्या आत्याकडेच देत होती. देण्यापेक्षा जवळ यायचंच जास्त होतं तिला. फुल दे फुल दे फुल दे दे मला फुल दे ना बाबू. मी तुला घेते पण तू मला दे ना, मी तुला एक गंमत करते. थोडं खेळलो, हसलो. थोड्या वेळाने तिच्या आत्तूने तिला पाठीवर घेतलं. तिला खूप आवडतं हे. मग तिला स्ट्रॉबेरी आणि मलबेरी विचारलं. पहिल्यांदा नाही म्हणत होती. तुला स्ट्रॉबेरी हवी नको, तुला मलबेरी हवी, तुला स्ट्रॉबेरी हवी. पहिल्यांदा नाही म्हणत होती, पण नंतर खाल्ले दोन्ही पण. पहिल्यांदा टेस्ट करताना थोडीशी रिॲक्शन आणि नंतर मग हळूहळू आवडायला लागली. स्ट्रॉबेरी तिला जास्त आवडलं असं वाटलं.
कशी आहे स्ट्रॉबेरी? श्रीषा, ए श्रीषा, छान छान छान. कशी आहे? तर छान छान. ती हसत हसत खात होती आणि अजून मागतही होती. पण फर्स्ट टाइम असल्यामुळे थोडं लिमिटमध्येच तिला दिलं. खाऊन झाल्यावर टाळ्या वाजवत होती. खूप खुश होती. असे छोटे छोटे मोमेंट्स आणि त्यातली आमची श्रीषा. शेवटी थोडी दमली. तिच्या बाबांनी तिला उचलून घेतलं आणि झोप येत होती तिला. सगळ्यांना बाय करून छोटे छोटे फ्लाइंग किसेस देऊन श्रीषा झोपायला गेली. फ्लँकिश तर फ्लँकिश. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.